नमस्कार नाशिककर, मी डॉक्टर सिंग, स्किन अँड हेअर केअर एक्सपर्ट नाशिक. आज मी तुमच्या समोर आहे एक नवीन टॉपिक घेऊन. आता बरेचसे माझे नाशिकचे पेशंट आहेत जे आपण नाशिककर म्हणतात की आम्ही तर घरीच असतो, घरातच असतो, मग आम्ही सनस्क्रीन का लावायची, काय गरज आहे, हे नेहमी मला क्वेश्चन्स माझे पेशंट सुद्धा मला विचारतात, सर सनस्क्रीन लावलीच पाहिजे का. पण मित्रांनो, मी तुम्हाला हे सांगेल की सनस्क्रीन हे तुम्ही लावलेच गेले पाहिजे. का बरं काय की जसं नाशिकमध्ये ऊन वाढत चाललं आहे, तर उन्हाचा डायरेक्ट इफेक्ट स्किनवर होतो. त्याच्यामुळे तुमच्या फेसवर पिगमेंटेशन, अकाली वृद्धपणा, त्याला आपण एजिंग म्हणतो, डार्क स्पॉट्स, हे सगळ्या गोष्टी वाढायला लागतात. हे जर तुम्हाला टाळायचे असतील तर ऍटलीस्ट तुम्ही दिवसातून 2दा सनस्क्रीन लावणं खरंच गरजेचं आहे. त्यात तुम्ही अगर स्पोर्ट्स पर्सन असेल आणि तुम्ही सनस्क्रीन लावत नसेल तर तुमचं पिगमेंटेशन खूप वाढेल. सनस्क्रीन मध्ये पण प्रकार असतात, फिजिकल सनस्क्रीन, केमिकल सनस्क्रीन. तर मी लोकांना हे सांगा, शक्यतो तुम्ही फिजिकल सनस्क्रीन जास्त वापरा, तर त्याचे रिझल्ट खूप चांगले आहे. सनस्क्रीन का वापरावे आणि तुमच्या स्किनला कोणतं सनस्क्रीन सूट होईल हे पूर्ण माहिती घेण्यासाठी तुम्ही आमच्या तज्ञ डॉक्टरांना येऊन भेटा. आमच्या स्किन क्लिनिकला डॉक्टर सिंग स्किन लेझर हेअर ट्रान्सप्लांट सेंटर, उंटवाडी, इकडे एकदा येऊन भेट द्या. थँक्यू व्हेरी मच.